यारो पुणे आर्मी रॅली भरती 2025 महाराष्ट्र। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, यारो पुणे आर्मी रॅली भरतीचा आज ग्राउंड झालं 11 ऑगस्टला। ट्रेनिंग बटालियन 2 दिघी आर्मी पब्लिक स्कूल पुणे या ठिकाणी ग्राउंड झाला आणि आर्मी भरतीचा आज पहिला दिवस होता। 11 ऑगस्टला आर्मीची भरती झाली। तर आज एका बॅचमध्ये किती पोरं सोडले, एका बॅचमधून किती मुलांना रनिंगमध्ये पास केलं, त्याचबरोबर ॲक्सिलेंटचे किती मुलं घेतले, सेकंड ग्रुपमध्ये किती पोरं घेतले, तिसऱ्या ग्रुपमध्ये किती पोरं घेतले, चौथ्या ग्रुपमध्ये किती पोरं घेतले, तर याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे। आणि 1600 मीटर रनिंगसाठी टायमिंग या ठिकाणी किती दिला जात आहे आणि त्याचबरोबर कागदपत्र आपल्याला कोणकोणते लागत आणि कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष आपल्याला ठेवायचं आहे, कोणकोणत्या चुका आपल्याला करायच्या नाही याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। आणि ग्राउंडच्या अंदरची प्रोसेस कशा प्रकारे आहे, मुलं या ठिकाणी कोणकोणत्या चुका करत आहे की ज्यामुळे मुलांना घरी या ठिकाणी पाठवल्या जात आहे, तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। यारो पुणे आर्मी रॅली भरतीचा आज ग्राउंड कशा प्रकारे झाला 11 ऑगस्टला याबद्दल आणि ग्राउंडच्या अंदरची पूर्ण प्रोसेस सुद्धा मी तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून आर्मी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला। तर पहा, यारो पुणे आर्मी रॅली भरतीचा आज पहिला दिवस होता। 11 ऑगस्टला आर्मी भरतीचं ग्राउंड झालं। ट्रेनिंग बटालियन 2 दिघी आर्मी पब्लिक स्कूल पुणे या ठिकाणी आज आर्मीचं ग्राउंड या ठिकाणी झाले आणि त्याचबरोबर यामध्ये ग्राउंडच्या अंदरची जी प्रोसेस आहे तर आपल्याला एक सांगून देतो, तर या ठिकाणी आपल्याला भरतीला एक दिवस अगोदर या ठिकाणी आपल्याला जायचं आहे, कारण की आर्मी भरतीची जी प्रोसेस आहे ही एक दिवस अगोदरपासून या ठिकाणी चालू झाली राहते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर ज्यांचा सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये ग्राउंड असेल यारो पुणे आर्मी रॅली भरतीचा, तर आपल्याला एक दिवस अगोदर या ठिकाणी ग्राउंडवर या ठिकाणी पोहोचायचं आहे, एक लक्षात ठेवा, कारण की या ठिकाणी भरपूर विद्यार्थी काही चुका करत आहेत, तर ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे। तर पहा, आर्मी भरतीचं जे ग्राउंड आहे 11 ऑगस्टला आज ग्राउंड झाला आणि ते झालं या ठिकाणी ट्रेनिंग सेंटर बटालियन 2 दिघी आर्मी पब्लिक स्कूल पुणे या ठिकाणी ग्राउंड चालू आहे यारो पुणे आर्मी रॅली भरतीचं। आणि आज जे विद्यार्थी मित्रांनो, सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगून देतो, ज्या विद्यार्थ्यांचा 11 ऑगस्टला आज ग्राउंड होतं तर ते मुलं 10 ऑगस्टला रात्री त्या ठिकाणी 7-8 वाजतापासून रांगा करून त्या ठिकाणी सेंटरवर त्या ठिकाणी बसले होते, एक लक्षात ठेवा। तर सांगायचं एवढंच की एक दिवस अगोदर आपल्याला या ठिकाणी पोहोचायचं आहे, कारण की एक दिवस अगोदरपासूनच आर्मी भरतीची प्रोसेस या ठिकाणी चालू झालेली राहते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर मुलं त्या ठिकाणी 8-9 वाजतापासून त्या ठिकाणी रांगेमध्ये उभे होते आणि सर्वात अगोदर गेटच्या अंदर घ्यायच्या वेळेस 3 डॉक्युमेंट त्या ठिकाणी चेक केले जात आहे। तर आधार कार्ड झालं, त्याचबरोबर हॉल तिकीट झालं, तर हे 2 डॉक्युमेंट आपल्याला वरत ठेवायचे, हे 2 डॉक्युमेंट चेक केले जात आहे आणि नोटरी सुद्धा वरत ठेवा तुम्ही, हे 3 डॉक्युमेंट आपल्याला वरत ठेवायचे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर ह्या 2-3 डॉक्युमेंटवर मुलांना जे ग्राउंडच्या अंदर एंट्री दिला जात आहे, हॉल तिकीट आणि आधार कार्ड हे 2 डॉक्युमेंट मेन त्या ठिकाणी चेक केलं जात आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर मुलांना ग्राउंडच्या अंदर एंट्री दिल्यानंतर त्या ठिकाणी मुलांना बसून ठेवलं जात आहे आणि त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो 12 वाजेपर्यंत मुलांना त्या ठिकाणी बसून ठेवलं जातं, 12 वाजेपर्यंत त्या ठिकाणी काही सुनण्याला, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि आर्मीवाले त्या ठिकाणी मुलांना काही सूचना देत आहेत, जे की सूचना आपल्याला पालन त्या ठिकाणी करायचं आहे की आपले कागदपत्र बरोबर ठेवा, ठीक आहे। तर सर्व सूचना त्या ठिकाणी आर्मीवाले देऊन राहिले आणि त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो 4 बॅच त्या ठिकाणी 100-100चे त्या ठिकाणी मोजून त्या ठिकाणी 4 बॅच तयार केल्या जात आहे, ठीक आहे। आणि 4 बॅच तयार केल्यानंतर सर्वात अगोदर जसे 12 वाजले तसं मुलांचे त्या ठिकाणी हॉल तिकीट स्कॅन केलं जात आहे। हॉल तिकीट सर्वांच्या त्या ठिकाणी स्कॅन होणार आहे, एक लक्षात ठेवा। आणि हॉल तिकीट स्कॅन केल्यानंतर त्या ठिकाणी 100-100च्या बॅच त्या ठिकाणी ट्रॅकवर त्या ठिकाणी सोडत आहे। तर एका बॅचमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 100 ते 105 विद्यार्थी एका बॅचमध्ये रनिंगसाठी सोडत आहे, 1600 मीटर रनिंगसाठी। आणि त्यामधले जे टोटल आज जे विद्यार्थी घेतले, तर 11 ऑगस्टला टोटल जे 100 पोरं एका बॅचमध्ये सोडले आणि 100 पैकी जवळपास 44 मुले त्यांनी रनिंगमध्ये पास केले, ज्यामध्ये ॲक्सिलेंटचे जे पोरं होते ॲक्सिलेंटमध्ये त्यांनी 10 पोरं घेतले आणि त्याचबरोबर सेकंड ग्रुपमध्ये जवळपास 13-14 पोरं होते आणि बाकी जे तिसरा जो ग्रुप होता आणि चौथा जो ग्रुप होता तर त्यामध्ये जवळपास 20-22 विद्यार्थी त्या ठिकाणी घेतले। तर टोटल जे विद्यार्थी मित्रांनो 100 ते 105 मुलं या ठिकाणी रनिंगसाठी सोडले आणि यामध्ये जे जवळपास 105 पैकी जे या ठिकाणी 45 विद्यार्थी रनिंगमध्ये या ठिकाणी पास केला जातं, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि 1600 मीटर रनिंगसाठी जो या ठिकाणी टाइम दिला जात आहे ॲक्सिलेंटसाठी आणि सेकंड ग्रुपसाठी, तर पहा ॲक्सिलेंटमध्ये जवळपास 5 मिनिट 20
सेकंड ते 5 मिनिट 10 सेकंडपर्यंत ॲक्सिलेंटमध्ये मुलं या ठिकाणी रनिंगमध्ये पास केले जात आहे। आणि त्याचबरोबर सेकंड ग्रुपमध्ये जे पोरं या ठिकाणी पास केले जात आहे, तर सेकंड ग्रुपमध्ये जे पोरं घेतल्या जात आहे तर ते 5 मिनिट 30 सेकंडपर्यंत सेकंड ग्रुपचे घेतल्या जात आहे। आणि त्याचबरोबर तिसरा ग्रुप आणि चौथ्या ग्रुपचे जे विद्यार्थी 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत मुलांना त्या ठिकाणी रनिंगमध्ये घेतल्या जात आहे। तर एवढा जे विद्यार्थी मित्रांनो 1600 मीटर रनिंगचा टाइम आहे। तर आज एका बॅचमध्ये 100 पोरं सोडले आणि 100 पैकी जवळपास 44-45 विद्यार्थी त्यांनी रनिंगमध्ये पास केले, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि हे सर्व झाल्यानंतर त्या ठिकाणी मुलांचा ग्राउंड झाल्यानंतर त्या ठिकाणी मुलांना बसून ठेवलं जातं आणि ज्यांनी सुद्धा रनिंग काढली आणि ॲक्सिलेंटमध्ये रनिंग काढली, त्याचबरोबर सेकंड ग्रुपची रनिंग काढली, तर आपल्याला हातावर त्या ठिकाणी शिक्के दिले जातात। आणि त्याचबरोबर हे सर्व झाल्यानंतर त्या ठिकाणी मुलांचे लॉंग जंप त्या ठिकाणी घेतला जात आहे, त्याचबरोबर झिगझॅग त्या ठिकाणी घेतला जात आहे आणि त्याचबरोबर 10 पुलअप्स सुद्धा त्या ठिकाणी घेतला जात आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि हे सर्व झाल्यानंतर त्या ठिकाणी मुलांची उंची घेतल्या जात आहे। तर 168 सेंटीमीटर उंची त्या ठिकाणी लागते, एक लक्षात ठेवा। आणि छाती 77 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर आपली या ठिकाणी भरली पाहिजे। आणि हे सर्व झाल्यानंतर त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस त्या ठिकाणी होऊन राहिली, एक लक्षात ठेवा। तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला आपल्याला कोणकोणते कागदपत्र त्या ठिकाणी लागत आहे, तर त्या ठिकाणी ओरिजिनल डॉक्युमेंट आपल्याला न्यायचे, एक लक्षात ठेवा। ओरिजिनल डॉक्युमेंट त्या ठिकाणी चेक केला जात आहे। तर डॉक्युमेंट जे लागत आहे तर सर्वात अगोदर मुलांचे थंब त्या ठिकाणी घेतला जात आहे। त्या ठिकाणी काय होतं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत आहे। तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला सर्वात अगोदर मुलांचे थंब त्या ठिकाणी घेतला जात आहे आणि थंब घेतल्यानंतर ओरिजिनल डॉक्युमेंट त्या ठिकाणी चेक केलं जात आहे। तर 10वीचं मार्कशीट त्या ठिकाणी लागत आहे, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट झालं, डोमिशियल झालं, त्याचबरोबर TC, त्याला शाळा सोडल्यात दाखला सुद्धा आपण म्हटलं जातो। शाळा सोडल्यात दाखला जर नसेल तर कॉलेजमधलं बोनाफाईड सुद्धा सोबत नाही। त्याचबरोबर आधार कार्ड त्या ठिकाणी लागत आहे, सरपंचाचा रहिवासी दाखला, पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला, कॅरेक्टर सर्टिफिकेट लागत आहे, अनमॅरिड सर्टिफिकेट लागत आहे, आधार कार्ड आपल्याला त्या ठिकाणी लागत आहे। त्याचबरोबर 50 फोटो न्या। जर समजा तुम्हाला वाटत असेल की आपली रनिंग या ठिकाणी निघते बा असं तुम्हाला कॉन्फिडन्स असेल तर 50 फोटो तयार ठेवा। 50 फोटो त्या ठिकाणी लागत आहे। ज्या दिवशी रनिंग काढली त्या दिवशी 25 फोटो आणि मेडिकलच्या दिवशी 25 फोटो, 50 फोटो आपल्याला सोबत न्यायचे आहे। तर एवढे डॉक्युमेंट आपल्याला सोबत न्यायचे आहे, एक लक्षात। त्या ठिकाणी नोटरी सुद्धा त्या ठिकाणी लागत आहे। आणि हे जे मी तुम्हाला कागदपत्र सांगितले तर प्रत्येकाच्या 2-2 झेरॉक्स आणि आर्मीवाले त्या ठिकाणी एक-एकच झेरॉक्स चेक करत आहे, पण 2-2 झेरॉक्स पडल्या राहू द्या, काहीही त्या ठिकाणी प्रॉब्लेम येणार नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि नोटरी त्या ठिकाणी कंपल्सरी, एक लक्षात ठेवा, नोटरी आपल्याला सोबत न्यायची आहे, एक लक्षात ठेवा। तर नोटरी कशा प्रकारे असते तर पहा विद्यार्थी मित्रांनो, नोटरी जे तुम्ही आर्मी भरतीचा जेव्हा फॉर्म भरला तुमच्याजवळ जे या ठिकाणी सायबर कॅफेवाल्यानं 2-3 प्रिंट दिल्या, ॲप्लिकेशन प्रिंट वगैरे दिले आणि एक नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपर म्हणून एक फॉर्म दिलाय, तर तो तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल। तर हा फॉर्म आपल्याला घेऊन जायचा वकिलाच्या घरी। तर आपल्या जिल्ह्यामध्येच नोटरी करा, तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर आपल्या जिल्ह्यामध्येच नोटरी करून भेटते आणि वकिलाच्या घरी करायचा। तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर गल्लोगल्लीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो ॲडव्होकेटचे घर आहे, वकिलाचे घर आहे आणि त्यांच्या घरासमोर काळ्या कलरची पाटीच लागली राहते की इथं नोटरी करून भेटणार आहे म्हणून, त्यांच्या घरी जायचं तो फॉर्म घेऊन आणि त्या फॉर्मवर 10 रुपयाची तिकीट आपल्याला चिपकायची आणि त्याला वकिलाला म्हणायचं की मला नोटरी करून द्या, तर 100 रुपयात तो करून देते। आणि तुम्हाला जर त्यानं 400-500 रुपये सांगितले तिथं करायचं आणि दुसऱ्या ठिकाणी जाता, कारण की गल्लोगल्लीमध्ये जे ॲडव्होकेटचे घर आहे 100 रुपयातच नोटरी करून भेटते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर मुलं या ठिकाणी कोणकोणत्या चुका करायच्या, तर आज भरपूर विद्यार्थ्यांनी मुलांनी चुका केल्या। तर त्या ज्या चुका या ठिकाणी मुलांनी केल्या, तर ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड 11 ऑगस्टला होतं तर ते विद्यार्थी 11 ऑगस्टला त्या ठिकाणी ग्राउंडवर आले तर त्यांना डायरेक्ट घरी पाठवण्यात आलं, एक लक्षात ठेवा। म्हणजे सांगायचं एवढंच की भरतीला आपल्याला या ठिकाणी 1 दिवस अगोदर या ठिकाणी पोहोचत आहे, ज्या दिवशी ग्राउंड आहे त्या दिवशी आपल्याला जायचं नाही, एक लक्षात ठेवा। ह्या चुका आपल्याला करायची नाही। तर भरपूर विद्यार्थ्यांना जे आज 11 ऑगस्टला आज आले तर त्यांना घरी पाठवण्यात आलं। तर म्हणजे सांगायचं एवढंच की भरतीला 1 दिवस अगोदर आपल्याला या ठिकाणी पोहोचत आहे, कारण की आर्मी भरतीची जी प्रोसेस आहे 1 दिवस अगोदरपासून या ठिकाणी चालू झालेली राहते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर 1 दिवस अगोदर आपल्याला पोहोचत आहे। ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड आज 11 ऑगस्टला होता ते विद्यार्थी 10 ऑगस्टला रात्री त्या ठिकाणी हजर होते। आणि त्याचबरोबर ज्यांचा सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये आर्मी भरतीचा ग्राउंड असेल तर मला तुम्ही इंस्टाग्रामवर मेसेज करा। माझी जी इंस्टाग्राम आयडी आहे गोपाल वानखडे 120 यावर मेसेज करा, ठीक आहे।